म्हणजे पाड्यातल्या बायकांसाठी पाडा हाच त्यांचा रोजगार सुद्धा होता। म्हणजे बांबूच्या टोपल्या बनवणं किंवा पालेभाज्यांचे असे छोटे छोटे वाफे करून जवळपासचे जे काही मार्केट्स आहेत तिथे विकायला नेणं, किंवा ते जमलं नाही ना तर पाड्यातल्याच बायकांसाठी फुलांचे गजरे बनवणं किंवा त्यांच्या वेण्या बनवणं, त्याचबरोबर पापड, लोणची, मसाले असे छोटे मोठे उद्योग त्या करत होत्या। पण जर याच बायका जर पाड्यातून बिल्डिंगमध्ये राहायला गेल्यात तर कदाचित त्यांना हे छोटे मोठे व्यवसाय करायला जमणार नाही। यातले अर्ध्याहून व्यवसाय त्या नाही करू शकणार आणि मग खूप मोठा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहील। कारण पाड्यातली बरीचशी घरं आज सुद्धा बायकांच्या पैशांवरती चालतात। मग त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तर आहेच ना। अगदी बरोबर, हाच प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे आणि त्याकरताच सगळ्यांची मदत लागेल। खास करून आराध्या तुमची। माझी मदत? काही दिवस तुम्ही राहत होतात ना पाड्यामध्ये? हो काका, खरं सांगू, तुम्ही पाड्यातल्या लोकांचा एवढा विचार करताय हे ऐकून मला खूप आनंद झालाय। तिथल्या बायकांना संघटित करण्यासाठी जी काही मदत लागेल ना ती मी करेन। तुम्ही फक्त सांगा मला काय करायचंय। सांगतो, सगळं अगदी व्यवस्थित सांगतो, पण उद्या। आता जरा हे सगळं काही एवढं छान छान बनवलंय तर त्याच्यावर ताव मारतो। उद्यापासून आपण कामाला सुरुवात करूया। हा, पण आता तुमची माझी टीम आहे। काका, मी काय म्हणते, मी पण तुम्हाला मदत करते ना यात। नको सुनबाई, तुम्ही घर सांभाळा। काय आहे, घरातल्या सुनबाईंना जर या असल्या कामात जर मी इन्व्हॉल्व केलं तर आई मला ओरडतील। बरं, मला एक सांगा की तुम्ही मला या कामात काय मदत करू शकता? काय, आराध्या पाड्यामध्ये राहिलेल्या आहेत, त्यामुळे पाड्यातल्या मुलींना तो ओळखतात चांगल्या प्रकारे, ते काम ते व्यवस्थित करू शकतात।